नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय उच्च कोटीची सेवा बघणार आहोत. ही सेवा सर्व महिलांनी करायची आहे. ही सेवा घरातील कुलस्त्रीने करायची आहे. त्याचबरोबर घरात जर का कुलस्त्री नसेल तर घरातील पुरुषांनी ही सेवा केली तरी चालेल. स्त्रिया किंवा महिला विधवा असतील तर त्या देखील ही सेवा करू शकतात. कुठलीही शंका मनात न आणता विधवा स्त्रिया देखील ही सेवा करू शकतात. अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. तर ही सेवा काय करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. या सेवेमुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करते. आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊन लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. यासाठी ही उच्च कोटीची सेवा आपल्याला दिवाळीच्या 5 दिवस अगोदरपासून करायची आहे. ही सेवा कधीपासून सुरू करायची तर ही सेवा आपल्याला 5 नोव्हेंबर म्हणजेच अष्टमीपासून सुरू करायची आहे आणि ही सेवा आपल्याला 12 नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. आता या सेवेसाठी ज्या वस्तू लागणार आहेत या वस्तू तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होणार आहे. बघा, दिवाळी संच तुम्हाला माहिती असेल, आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये दिवाळी संच हा अवेलेबल आहे. हा संच तुम्हाला आणायचा आहे आणि या संचामध्ये तुम्हाला या सेवेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू दिलेल्या आहेत. मागच्या वर्षी देखील या विषयावर मी व्हिडिओ केलेला आहे. त्याचबरोबर या वर्षी देखील तुम्हाला हा संच आणायचा आहे आणि या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे आणि त्याचबरोबर या सेवा तुम्हाला कशा करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा संच तुम्हाला 101 रुपयामध्ये कुठेही मिळेल. जर का तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं केंद्र नसेल किंवा केंद्र आहे तिथे संच तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर तुम्ही यामध्ये असलेल्या वस्तू जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून सुद्धा तुम्ही या वस्तू आणू शकतात. तुम्हाला केंद्रामध्ये दिवाळी संच मिळेल. यामध्ये या सर्व वस्तू आहे. या वस्तूंमध्ये गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म दिलेला आहे. हे आपल्याला दरवाजाच्या बाहेर दररोज याने रांगोळी काढायची आहे. त्यानंतर कमळगट्टा मणी 16 मणी दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये धूप दिलेला आहे, उटणं दिलेलं आहे, पंचगव्य दिलेलं आहे, हिना अत्तर आहे, महाराजांचा एक फोटो आहे, गोमूत्र बाटली आहे, गुलाबजल आहे, पिवळी मोहरी आहे आणि यामध्ये आपल्याला रक्षा देखील दिलेली आहे. तुम्हाला जर का हा संच उपलब्ध झाला नाही तर तुम्ही या वस्तू जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून घेऊ शकतात. आता रक्षा कुठून घ्यायची तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा उदबत्ती लावून तुम्ही स्वामींची जेव्हा सेवा करतात त्या सेवेची जी रक्षा असते ती रक्षा तुम्ही घेऊ शकतात. किंवा तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री गेलेला असाल तिथून जर का तुम्ही एखादी रक्षा भस्म आणलेला असेल तर तो भस्म किंवा ती रक्षा तुम्ही या सेवेसाठी वापरात आणू शकतात. ही सेवा 5 नोव्हेंबरला म्हणजे अष्टमीपासून सुरू करायची आहे आणि 12 नोव्हेंबरला ही सेवा संपणार आहे. म्हणजे अशी ही 8 दिवसांची सेवा आहे, पण अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. या सेवेमुळे तुमच्या घरातली दरिद्री, तुमच्या घरातली अलक्ष्मी, तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा सर्व निघून जाणार आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे. अशी ही अतिशय उच्च कोटीची सेवा आपण सर्वांनी करायची आहे. ही सेवा 5 नोव्हेंबरपासून सुरू करायची आहे. आता ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी त्या दिवसापासून ही सेवा करायला चालू केली तरी चालणार आहे. ही सेवा शक्यतो प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी आपल्याला 4 नंतर करायची आहे. ज्यांना संध्याकाळी ही सेवा करायला शक्य नसेल त्या भगिनींनी, त्या महिलांनी ही सेवा सकाळी केली तरी चालणार आहे. ही सेवा चालू केल्यानंतर बघा, दररोज आपल्याला काय करायचं आहे तर दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपला दरवाजा, आपल्या घराच्या बाहेरची जागा स्वच्छ करायची आहे. दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्याला या संचामध्ये गाईचे पद्म आणि गायत्री पद्म दिलेले आहेत. याची रांगोळी आपल्याला, यांची पावलं आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायची आहे. हळदी कुंकू यावर व्हायचं आहे, उंबरठ्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. हे आपल्याला दररोज करायचं आहे. यानंतर यामध्ये गोमूत्र दिलेलं आहे आणि गंगाजल दिलेलं आहे. हे देखील आपल्याला सकाळी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वत्र हे शिंपडायचं आहे. हे आपल्याला दररोज करायचं आहे. आणि यामध्ये जे गायत्री पद्म किंवा लक्ष्मी पद्म दिलेले आहे याची रांगोळी आपल्याला आपल्या देवघरासमोर दररोज काढायची आहे. तर बघा, ज्या घरातून दरिद्री जात नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीच येत नाही. यासाठी या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे. आपल्याला आपल्या घरातील सर्वांना
रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये यामध्ये जे उटणं दिलेलं आहे ते टाकायचं आहे किंवा हे उटणं तुम्ही तुमच्या अंगाला लावून आंघोळ करायची आहे. आपण अभ्यंग स्नानाच्या दिवशी अंगाला उटणं लावतो, तर आपल्याला या संचामध्ये दिलेलं हे उटणं दररोज 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत दररोज अंगाला लावायचं आहे. यानंतर यामध्ये पंचगव्याचं एक पाकिट दिलेलं आहे. हे पंचगव्य आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. बघा, चिमूटभर पंचगव्य टाकून जरी तुम्ही आंघोळ केली तरी चालेल. घरातील सर्वांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यात दररोज हे पंचगव्य टाकायचं आहे. हे आपल्याला 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत दररोज करायचं आहे. आपण आपल्या घरातील नकारात्मकता काढण्यासाठी बरेच उपाय करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या शरीरातील नकारात्मकता काढणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यासाठी हे पंचगव्य पाण्यात टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये, आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी रक्षा घ्यायची आहे. यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि आपल्या हाताची मुठी बंद करायची आहे. यावर आपल्याला काही स्तोत्रमंत्र म्हणायचे असतात, काही सेवा करायच्या असतात. आपल्याला 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आहे, आपल्याला 11 वेळा काल भैरव अष्टक म्हणायचं आहे आणि आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे. यामुळे बघा, ही मोहरी आणि ही रक्षा अभिमंत्रित होते. अशी ही अभिमंत्रित केलेली रक्षा आणि मोहरी आपल्याला आपल्या घरातील चारही बाजूला, चारही कोपऱ्यात ही आपल्याला टाकायची आहे. यामुळे होतं काय, आपल्या घरामध्ये जिथेही कान्याकोपऱ्यात निगेटिव्ह ऊर्जा किंवा अलक्ष्मी साठलेली असेल, अलक्ष्मी असेल ती निघून जाते आणि यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. हे करत असताना, ही रक्षा हे टाकत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत तुम्ही ही रक्षा, ही पिवळी मोहरी तुमच्या घरातील सर्व बाजूने टाकायची आहे. यातील पिवळी मोहरी ही आपल्या घराला शांत करण्याचं काम करत असतं. यानंतर 5 नोव्हेंबरला पहिल्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्या घरातील, देवघरातील आपली कुलस्वामिनी देवीची जी मूर्ती आहे किंवा देवीचा जो टाक असेल त्या टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं हे सर्वांना माहिती आहेच. कुंकुमाने आपल्याला अभिषेक या देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर करायचा आहे. हे करत असताना आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा मग तुम्ही श्री सुक्ताचं पठण करत कुंकुमार्चन देखील करू शकतात. किंवा तुमच्याकडे टायमिंग जर का जास्त असेल तर 16 वेळा तुम्ही श्री सुक्ताचं पठण करून कुंकुमार्चन करू शकतात. ही सेवा आपल्याला 5 तारखेला पहिल्या दिवशी करायची आहे. आता ज्यांची राहिली असेल त्यांनी ही सेवा 6 तारखेपासून चालू केली तरी चालणार आहे. कुंकुमार्चन फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे 5 तारखेला करायचं आहे. यानंतर दररोज संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीसमोर लावायचा आहे. या संचामध्ये जो धूप दिलेला आहे, हा धूप तुम्हाला रोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जाळायचा आहे. तुम्हाला दररोज संध्याकाळी बघा, गायीचे पद्म, लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म याची रांगोळी तुम्हाला रोज काढायची आहे. गुलाब पाणी, गोमतीर हे तुम्हाला रोज शिंपडायचं आहे. तुम्हाला पिवळी मोहरी आणि रक्षा यावर दिलेल्या सेवा करून हे आपल्याला चारही कोपऱ्यात रोज आपल्या घरामध्ये टाकायचं आहे. रोज तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज धूप तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायचा आहे. आता हे तुम्हाला दररोज करायचं आहे. बघा, दिलेली सेवा तुम्हाला रक्षा आणि पिवळ्या मोहरीवर दिलेली सेवा जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा ही करायची आहे. यानंतर दररोज तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या मूर्तीवर आणि श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक तुम्हाला संध्याकाळी करायचा नाही, तर हा अभिषेक तुम्हाला दररोज सकाळी करायचा आहे. बघा, 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत हा अभिषेक तुम्हाला दररोज सकाळी करायचा आहे. हा अभिषेक करत असताना तुम्हाला श्री सुक्तमचं पठण आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. आता तुमच्याकडे जर का श्री स्वामी समर्थांची मूर्ती नसेल, फोटो असेल, तर तुम्ही फोटो समोर ठेवा आणि तुम्ही फक्त श्री सुक्तमचं आणि पुरुष सुक्तमचं पठण करा. आणि यानंतर तुम्हाला कुलस्वामिनीच्या मूर्तीला आणि स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला दिलेलं हे हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे. आता यानंतर बघा, आपल्याला या सेवा संध्याकाळीच करायची आहे. यानंतर आपल्याला जे कमळगट्ट्याचे 16 मणी दिलेले आहे, यातील 2 मणी घ्यायचे आहे. रोज यातील 2-2 मणी घेऊन आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघरासमोर बसायचा आहे. 2 कमळगट्ट्याची मणी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे. हा मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ कमलात्मक मंत्र तुम्हाला याचा जप करायचा आहे. हे सर्व तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळणार आहे. तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही ते गुगलवर सर्च करून देखील म्हणू शकता. किंवा मग मी तुम्हाला हे मंत्र आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे बघून तुम्ही हे लिहून घेऊ शकतात किंवा म्हणू शकतात. अशी ही सेवा तुम्हाला दररोज 2 कमळगट्ट्याची मणी हातात घेऊन करायची आहे. आणि ज्या मणीवर सेवा झालेली असेल ती मणी तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवा. असं तुम्हाला 7 दिवस दररोज करायचं आहे. आणि 8व्या दिवशी तुम्हाला या कमळगट्ट्याच्या
मणीचं हवन करायचं आहे। आता हवन कसं करायचं तर बघा, यानंतर लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे। हे हवन शक्यतो तुम्ही सकाळी करायचं आहे। सकाळी अगदी टायमिंग नाही भेटला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हे हवन करू शकतात। आता या हवनासाठी जे आपण कमळगट्ट्याची मणी एका डबीमध्ये किंवा वाटीमध्ये साठवून ठेवलेले आहेत, हे मणी आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। आता हवन करण्यासाठी जिथे आपण हवन करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यावर ज्या जागेवर आपण हवन करणार आहोत तिथे आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहे। यावर तुमच्याकडे जर का हवन कुंड असेल तर तुम्हाला ते हवन कुंड घ्यायचं आहे। यानंतर हवन कुंडाला देखील चारही बाजूनी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हवन करायचं आहे। अग्नी प्रज्वलित करायचा आहे। अग्नी प्रज्वलित करताना डायरेक्ट संविधा तुम्ही यामध्ये टाकायची नाही, तर तुम्हाला सर्वात अगोदर यामध्ये गौरी टाकायची आहे आणि ती गौरी तुम्हाला सर्वात अगोदर प्रज्वलित करून घ्यायची आहे। गौरी कशी प्रज्वलित करायची तर गौरीवर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यावर तुम्हाला भीमसेनी कापूर टाकायचा आहे। भीमसेनी कापूर नसेलच तर तुम्ही घरातला कापूर घेतला तरी पण चालणार आहे। हा कापूर अगोदर तुम्ही चमच्यावर घ्या, चमच्यावर हा कापूर प्रज्वलित करून घ्या आणि मग हा कापूर तुम्हाला गौरीवर टाकायचा आहे। सर्वात अगोदर तुम्हाला अशा पद्धतीने गौरी प्रज्वलित करून घ्यायची आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वामी समर्थांच्या मंत्राची आहुती द्यायची आहे। ही आहुती आपल्याला 11 वेळा द्यायची आहे। आहुती कशी द्यायची तर बघा, श्री स्वामी समर्थ नमः असं म्हटल्यानंतर आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। असं आपल्याला 11 वेळा तूप घालत 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। यानंतर 24 वेळा गायत्री मंत्राची आहुती द्यायची आहे। 24 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि 24 वेळा चमच्याने तुम्हाला या गौरीवर तूप टाकत 24 वेळा गायत्री मंत्राची आहुती द्यायची आहे। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात नमः स्वाहा असं तुम्हाला 24 वेळा म्हणायचं आहे। यानंतर 16 वेळा तुम्हाला 99 मंत्राची आहुती द्यायची आहे। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडायन विच्चे नमः स्वाहा असं तुम्हाला 16 वेळा म्हणून तुम्हाला 16 वेळा 99 मंत्राची आहुती द्यायची आहे। हे झाल्यानंतर आपल्याला कमळगट्ट्याच्या मणींचा स्वाहाकार करायचा आहे। म्हणजे काय करायचं बघा, हे जे 8 दिवसाची 16 मणी आहे हे आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहे आणि हे मणी आपल्याला एक एक करत याची आपल्याला आहुती द्यायची आहे। याची आहुती देत असताना आपल्याला कमलाक्षी मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही हा चमच्यामध्ये 1 मणी घ्यायचा आहे। हा मणी तुम्हाला कमलाक्षी मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे आणि याची आहुती तुम्हाला या हवनमध्ये करायची आहे। असं तुम्हाला 16 वेळा करायचं आहे। 16 मणीसाठी तुम्हाला 16 वेळा कमलाक्षी मंत्र म्हणायचा आहे। कमलाक्षी मंत्र कोणता आहे हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे तुम्ही तो पाहू शकतात। प्रत्येक वेळेस कमलाक्षी मंत्र म्हटल्यानंतर शेवटी तुम्हाला स्वाहा असं म्हणायचं आहे। अशा प्रकारे हा हवन तुम्हाला संपन्न करायचा आहे। आता हा हवन शांत होऊ द्यायचा आहे। शांत झाल्यानंतर याची रक्षा तुम्हाला एका डबीमध्ये किंवा एका कागदामध्ये तुम्हाला साठवून ठेवायची आहे। जेव्हाही तुम्हाला असं वाटेल घरामध्ये अशांतता आहे किंवा निगेटिव्ह ऊर्जा खूप पसरलेली आहे, घरात कटकटी भांडणं होत आहे, वाद होत आहे, अशा वेळेस ही रक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये सर्वत्रही फुंकायची आहे किंवा या रक्षेचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचा आहे। तर अशी ही अतिशय उच्च कोटीची स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलेली सेवा आपल्याला या 5 नोव्हेंबरपासून म्हणजे अष्टमी ते लक्ष्मीपूजन म्हणजेच अमावस्या या दिवसापर्यंत करायची आहे। ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी त्या दिवसापासूनची जी सेवा आहे ती चालू केली तरी चालणार आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या काही इन्क्वायरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते नक्कीच विचारू शकता। त्याचे उत्तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओत सांगितली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।